आणि कार्य करत असताना प्रत्येक माणसाची जी धावपळ चालू आहे, प्रत्येक माणसाचे जे प्रयत्न चालू आहेत ते कशासाठी, तर प्रत्येकाला चांगली गती मिळावी, चांगली गती प्राप्त व्हावी म्हणून मनुष्य धावपळ करतो. बरं का? प्रत्येकाला चांगल्या गतीची प्राप्ती व्हावी म्हणून मनुष्य धावपळ करत असतो. बरं का? प्रामाणिकपणे जर प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला जर विचारलं तर प्रत्येक माणसाच्या मनाला फक्त एकच वाटतं की मला चांगली गती मिळाली पाहिजे, मला उत्तम गती मिळाली पाहिजे, मला सद्गती मिळाली पाहिजे. बरं का? पण तसा जर मनाने विचार केला, अंतःकरणपूर्वक जर विचार केला, तर मग चांगली गती प्राप्त होण्यासाठी जी कर्म लागतात, जे विचार लागतात, ते आपल्या अंतःकरणामध्ये आहेत का, हेही आपण विचारायला पाहिजे ना आपल्या मनाला. बरं का? मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आपली गती जी आहे ना ती मनावर अवलंबून आहे. गती अधोगती हे मनाची हे युक्ती मनावर अवलंबून आहे. कारण कर्म कोणाच्या अधीन आहेत? इंद्रिय मनाच्या अधीन आहेत, कर्म इंद्रियांच्या अधीन आहेत. काय कर्म करायची ते मन ठरवत असतंय. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतायत काय, गती अधोगती मनाची युक्ती. मग आम्ही काय केलं पाहिजे? मन लावा एकांती साधू संगे. आम्ही मन काय केलं पाहिजे? तर साधूच्या संगतीला लावलं पाहिजे. अखंड आम्ही काय केलं पाहिजे? तर संतांच्या संगतीला राहिलं पाहिजे. असो, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही चिंतन सेवा आयोजित केलेली आहे, आपण हे चिंतन श्रवण करतोय आपल्या या उशीद गावातील, आणि हे घरत परिवार आणि घरत परिवाराचे पिता श्री कैलासवासी पांडुरंग शंकर घरत बाबांना बुधवार दिनांक 18/3/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ आज आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी चिंतन सेवा आयोजित केलेली आहे. ती अशा प्रकारे आहे की बाबा गेल्यानंतर आपण या ठिकाणी दररोज भगवंताचं नामस्मरण घडावं, आपल्याला मार्गदर्शन मिळावं, ज्ञानप्राप्ती व्हावी, या उद्देशाने या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांच्या गाथेतील प्रत्येक अभंगावर, अर्थात एक एक अभंगावर एक एक तास असं आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत. कालचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे. काल आपण बघितलं, काल आपण श्रवण केलं, आणि आजही आपण खऱ्या अर्थानं बाबांना जाऊन चौथा दिवस आजचा, चौथ्या दिवशी सुद्धा आपण आता एक अभंगावर आपण चिंतन करणार आहोत. बरं का? या ठिकाणी आपल्याला जगद्गुरु तुकोबा ओळख करून देत असताना काय म्हणतात की गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगी. आपली कर्म जी आहेत ना ती कर्म इंद्रियांच्या अधीन आहेत. म्हणजे डोळे पाहताना दिसतात, पाहायचं काम कोण करतात? डोळे करतात. ऐकण्याचं काम कोण करतात? मन, आपलं कान करतात. बरं का? बोलण्याचं काम कोण करतंय? तोंड करतंय. अर्थात इंद्रिय कर्म करताना दिसतात. पण इंद्रिय जरी कर्म करताना दिसत असतील तरी सुद्धा काय कर्म करायची, त्यांच्याकडून काय कर्म करून घ्यायची, हे मनाच्या हातात आहे. कारण मन ज्याप्रमाणे इंद्रियांना सांगतंय त्याप्रमाणे इंद्रिय कर्म करत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात मन इंद्रियांचा राजा. मन काय आहे? इंद्रियांचा राजा आहे. आणि आपल्याला माहिती आहे ज्याप्रमाणे राजा सांगतो त्याप्रमाणे प्रजा करत असते कार्य. बरं का? ज्याप्रमाणे राजा सांगतो त्याप्रमाणे प्रजा कार्य करत असते. तसंच आमचं मन जसं सांगतंय ना तसे आमची इंद्रिय कार्य करत असतात. तसे आमच्या इंद्रियांकडून कार्य झालेलं, कर्म झालेले आम्हाला पाहायला मिळतात. बरं का? आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? तर अखंड मनाचा विचार केला पाहिजे. मन काय कार्य करतंय, मनाला कसली आवड आहे, मन कोणाच्या संगतीला आहे, मन कोणाच्या जोडीला आहे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरं का? कारण मन जसं सांगेल, राजा जसं सांगेल तशी प्रजा कार्य करत असते. म्हणून मन चांगलं पण आहे आणि मन वाईट पण आहे. बरं का? कधीतरी काही काम जर करायचं असेल, काही कार्य जर करायचं असेल तर आपण काय बोलतो? एक मन बोलतंय करावं आणि एक मन बोलतंय नाही करावं. कधीतरी माणूस बोलतो ना, अरे ते करायचं आहे, अमक्या अमक्या ठिकाणी जायचं आहे, पण माझं एक मन बोलतंय जावं आणि एक मन बोलतंय नाही जावं. खरं तर दोन मन नाहीच आहेत. मन दोन नाही आहेत, मन एकच आहे. पण संकल्प विकल्प त्याची मन सांगितलेलं आहे. संकल्प विकल्प त्याच्या बाजू दोन आहेत. चांगलं करणारं एक मन आहे, वाईट करणारं एक मन आहे. चांगली कर्म करून घेणारं एक मन आहे, वाईट कर्म करून घेणारं एक मन आहे. आपण कुठलं कोणाचं ऐकतोय ते महत्वाचं आहे. मग ते कसं निर्माण होत असते, त्याच्याकडे विचार कशा पद्धतीने येत असतात, तर जसं आपल्याला संग असेल, ज्याच्या जोडीला आपण बसत असू, ज्या पद्धतीने आपण राहत असू, जे विचार आपल्याला मिळत असेल, ज्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन मिळत असेल, त्याप्रमाणे ते मन त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतंय. बरं का? अर्थात कधीतरी ते मन एकांतात असं राहिलं ना, बरं का, मनाला एकटं जर ठेवलं ना तर ते काय चिंता करते बघा. बसल्या बसल्या म्हणजे काहीही चिंता करता येते. कुठेतरी आपल्याला असं ऐकायला पण मिळतंय, कधीतरी आपण ऐकतो, मन चिंती ते वैरी न चिंती.
म्हणजे त्याला एकांतात जर ठेवला ना तर वैरी सुद्धा आपला काही चिंता करू शकत नाही ना, जे विचार आपल्याबद्दल करू शकत नाही ना ते विचार आपलं मन आपल्याबद्दल करत असतंय, आपल्याबद्दल आपलं मन विचार करत असतंय. मन चिंती ते वैरी ना चिंती. म्हणून कधीतरी बघा, ज्याला मानसिक त्रास होतो ना, मानसिक त्रास, एखादा रुग्ण असतो, मानसिक रुग्ण, मानसिक आजाराचा रुग्ण जो असतो बरं का, ज्याला मानसिक त्रास आहे, त्याला डॉक्टर सुद्धा काय सांगतात माहितीये का, ह्या माणसाला एकटा टाकू नका, एकटा ठेवू नका. कारण आपल्याला माहितीये एकटा जर ठेवाल ना तर काय होईल माहितीये का, एकटा जर ठेवाल तर त्या ठिकाणी त्याच्याकडे नको नको ते विचार येतील. कारण मन रिकामं राहिलं ना की ते काहीही विचार आणतंय. कधी 10 वर्षापूर्वीचे विचार येतात, कधी 15 वर्षापूर्वीचे विचार येतात, कधी 20 वर्षापूर्वीचे विचार येतात. आणि दुसरं, मनाला कुठेही जायला तिकीट भाडं लागत नाही, टोल लागत नाही. मन एक प्रकारे असं आहे की त्याला कुठं जायचं असेल तर तिकीट लागतंय का? आता इथे बसलंय मन कल्याणशी जाऊन येईल, इथे बसून आहे का तिकीट त्याला? इथे बसलंय मन कुठून, अकोल्याशी नागपूरशी जिथून जाऊन आला असेल तिथून जाऊन येईल. नवे परदेशात जर गेला असेल परदेशात जाऊन येईल ते, त्याला कुठल्याही प्रकारे टोल नाही, भाडा नाही, काही नाही, तिकीट नाही त्याला, बरं का. आणि दुसरं असं सांगितलेलं आहे की विज्ञान एवढं प्रगत आहे की विज्ञानाने अनेक वेगवान वाहनं निर्माण केलेली आहेत, अनेक वेगवान रस्ते निर्माण केलेले आहेत, पण मनाच्या एवढा वेग कशालाच नाही. मनाच्या एवढा वेग कशालाच नाही. मन क्षणामध्ये कुठे जाऊन येईल सांगू शकत नाही, क्षणात कुठे जाऊन येईल सांगू शकत नाही. म्हणून आपलं आयुष्य जे सगळं आहे ना ते मनावर अवलंबून आहे, मनावर अवलंबून आहे, बरं का. मन जसं सांगेल, मन ज्याच्या जोडीला राहील ना त्या पद्धतीने सगळी काही कर्म घडत असतात. गती का अधोगती हे आमच्या मनावर अवलंबून आहे, बरं का. आता साधं उदाहरण आहे, प्रत्येक माणसाचा जर आपण विचार केला तर कुठल्याच माणसाला दुःख नको असते. दुःख कोणाला हवंय? दुःख कोणालाच नको आहे. प्रत्येक जण जो प्रयत्न करतोय ना, अगदी संसारिकापासून तर आध्यात्मिकापर्यंत सगळे जे प्रयत्न करतात ना ते सुखासाठीच प्रयत्न करतात. आम्हाला सुख मिळावं म्हणून प्रयत्न करतात. ज्याची अपेक्षा नाही ते मिळाल्याशिवाय राहत नाही. दुःखाची अपेक्षा नाही पण दुःख येत राहतंय. दुःखाने कोणाला सोडलंय? कोणाला सोडलेलं नाही दुःखाने, बरं का. दुःख येत राहतंय. ज्याची अपेक्षा आहे ते आम्हाला मिळत नाही. सुखाची अपेक्षा सगळ्यांना आहे पण मिळत नाही, बरं का. सर्वांचा जर आपण विचार केला, अंतःकरणपूर्वक जर प्रत्येकाने विचार केला तर मृत्यू कोणालाच नको आहे. मृत्यू कोणाला पाहिजे? मृत्यू कोणालाच नको आहे. प्रामाणिकपणे प्रत्येकाने जर विचार केला तर प्रत्येकाला जगावंसं वाटतंय, प्रत्येक जगण्यासाठी प्रयत्न करतोय, पण मृत्यू आल्याशिवाय राहत नाही. हे आयुष्यातलं, आमच्या जीवनातलं सत्य आहे. मृत्यू आल्याशिवाय राहत नाही, बरं का. तो कोणालाही सोडत नाही. महत्वाचा विषय काय आहे की मग आम्ही काय करतोय, आम्हाला चांगली गती मिळावी म्हणून आम्ही अपेक्षा करत असतोय, आशा करत असतोय. आम्हाला उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून आम्ही आशा अपेक्षा करत असतोय. पण ह्या सगळ्या जे विचार आहेत ना, ही गती जी आहे ना, पाप किंवा पुण्य हे कर्मावर अवलंबून आहे. सुख किंवा दुःख हे कशावर अवलंबून आहे? कर्मावर अवलंबून आहे. कारण काय सांगितलेलं माहितीये का, पाप कर्म जर घडली तर दुःख ठेवलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. साधं उदाहरण आहे. चला, आपण खाण्याचा जर विचार केला, आपल्या खाण्यातून जर काहीतरी वेगळ्या प्रकारचं गेलं तर प्रकृती बिघडते. प्रकृती बिघडते ना. आपली तब्येत कधी बिघडते? ज्या वेळेला काहीतरी आपल्या खाण्यातून वेगळ्या प्रकारचं काहीतरी जातंय किंवा अति एखाद्या वेळी आपण सेवन करतोय, अति सेवन करतोय एखादी गोष्ट, त्यावेळेला मग डॉक्टर लोक बोलतात तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे असं झालं किंवा नको ते खाल्ल्यामुळे असं झालं, बरं का. तसंच आम्ही नको ते विचार आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये घेतले की मग विकृती घडते, बरं का. काहीतरी खाल्लं की प्रकृती बिघडते, पण कुठले तरी विचार आम्ही आमच्या मनामध्ये घेतले किंवा अंतःकरणामध्ये घेतले तर मग काय होते? विकृती घडते. दुःख आम्हाला का प्राप्त होतंय? तर आम्ही कर्म त्याप्रमाणे करतोय. पाप कर्म घडली की दुःख ठेवलेलं आहे. सुखाची जर अपेक्षा आहे तर आम्ही काय केलं पाहिजे? पुण्य कर्म केली पाहिजेत, बरं का. पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. मग आमचं लक्ष कुठे केंद्रित आम्ही केलं पाहिजे? आमच्या मनाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आमचं मन म्हणजे राजा आहे. आणि आपल्याला माहिती आहे राजा तशी प्रजा. आपण बोलतो की नाही, जसा राजा असेल तशी प्रजा. जसा राजा कार्य करतोय ना तशी प्रजा कार्य करत असते, बरं का. राजाच्या मनात आलं ना, ज्याप्रमाणे राजा जसा वागेल त्याप्रमाणे प्रजा कार्य करत असते. एकदा काय झालं, एका राजाच्या मनामध्ये असं आलं आणि त्याने त्या प्रधानाला सांगितलं, राजाने
त्या प्रधानाला सांगितलं आणि म्हणे आपल्या संपूर्ण राजवाड्यामध्ये आपल्या पंचकृषीमध्ये सर्वत्र एक दवंडी दे. प्रधानाला सांगितलं की आपल्या सगळ्या सेवकांकडून दवंडी देणारे वगैरे जे असतात त्यांना सांग. काय दवंडी द्यायची? अमुक अमुक दिवशी आपल्या एवढ्या एरियामध्ये आपल्या एवढ्या परिसरामध्ये जेवढे पुरुष आहेत त्यांनी यायचं, बरं का. अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेपासून अमुक अमुक वेळेपर्यंत ठरवला दिवस त्यांनी. समजा त्याने सोमवार ठरवला, सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळ्या पुरुषांनी यायचं, ज्याच्या त्याच्या वेळेप्रमाणे ज्याला जसं जमेल तसं यायचं, बरं का. आणि मग राजाने बोलवलंय सगळ्यांना, एकही पुरुष घरी थांबता कामा नाही, सगळ्यांनी यायचंय. बरं, मग राजाकडे आल्यानंतर तिथे ज्या वेळेला तुम्ही याल, ठराविक ठिकाणी ज्या वेळेला तुम्हाला ज्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही आलात ना, की त्या ठिकाणी 2 प्रकारच्या रांगा असतील. राजा काय सांगतो, अशी आपल्याला दवंडी द्यायची, असं आपल्याला सांगायचं सगळ्यांना, की जेव्हा तुम्ही सगळे पुरुष येणार आपल्या सगळ्या एरियातले सगळ्या विभागातले, राजाकडे आल्यानंतर ज्या जागेवर तुम्हाला जायचंय त्या जागेवर 2 प्रकारच्या रांगा असतील. एक रांग असेल बायकोचं ऐकणाऱ्यांची, बरं का, आणि दुसरी रांग असेल बायकोचं न ऐकणाऱ्यांची, बरं का. एक रांग बायकोचं ऐकणाऱ्यांची आणि दुसरी रांग असेल बायकोचं न ऐकणाऱ्यांची. अशा 2 रांगा असतील. आपण सर्वांनी यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण असू त्या ठिकाणी उभं राहायचंय, बरं का. बायकोचं ऐकणाऱ्यांनी त्या रांगेमध्ये उभं राहायचं आहे आणि बायकोचं न ऐकणाऱ्यांनी त्या रांगेत उभं राहताना पहिले समोर ठेवलेल्या पाटीतला एक सफरचंद उचलायचा. सफरचंद उचलला की आम्ही समजू हा बायकोचं ऐकत नाही, लगेच त्या रांगेमध्ये जाऊन त्यांनी उभं राहायचं, न ऐकणाऱ्या रांगेमध्ये. झालं, ठरलं. असं ठरल्यानंतर राजाने बोलवले म्हटल्यानंतर तर सगळ्यांनी आलं पाहिजे. सोमवारच्या वेळेला, सोमवारच्या दिवशी 8 वाजल्यापासून यायला सुरुवात झाली अनेकांची. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, भली मोठी रांग तयार झाली, पण एकच, दुसऱ्या रांगेमध्ये कोणच नाही, बरं का. भली मोठी रांग तयार झाली, सगळे आले, ते सगळे एकाच रांगेमध्ये उभे राहिले, दुसऱ्या रांगेत कोणच नाही, बरं का. भली मोठी रांग अगदी लांब पर्यंत राहिली. ती कुठली रांग असेल बरं? बायकोचं ऐकणाऱ्यांची रांग भली मोठी झाली, बरं का. बायकोचं न ऐकणाऱ्यांची रांग एकही नाही, बरं का. तिथे संत म्हणतात की कधीतरी ऐकलं पाहिजे, चांगलं असेल तर. रावणाने जर मंदोदरीचं ऐकलं असतं तर आज आपल्या देवाऱ्यामध्ये रावणाचा पण फोटो असता. काय समजतंय ना? मंदोदरी रावणाची बायको ही पतिव्रता आहे. पतिव्रतेच्या यादीमध्ये नाव आहे तिचं मंदोदरी, मंद उदरी म्हटलेलं आहे तिला. ती सांगते श्रीराम प्रभूंना शरण जा, सीतामाईंना परत करा, तुमचाही उद्धार होईल आणि आमचाही उद्धार होईल. पण रावणाने ऐकलं नाही. चांगलं जर असेल तर ते आपण ऐकायला पाहिजे, बरं का. चांगलं असेल तर आपण ऐकायला पाहिजे, कारण घराची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ना ती पुरुषापेक्षा महिलेवर जास्त आहे, बरोबर आहे की नाही? घराची जास्त जबाबदारी कोणावर आहे? घराला घरपण देण्याचं कार्य कोण करतंय, पुरुष का महिला? महिला करतात. मुलांवर अधिक करून संस्कार करण्याचं कार्य किंवा ती जबाबदारी, मुलांना मार्गदर्शन करण्याची अधिक करून जबाबदारी कोणावर आहे? महिलांवर आहे. पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त जबाबदारी आहे. आणि म्हणून जिथे जिथे महिलांनी ठरवलंय ना मनापासून, तिथे तिथे क्रांती घडलेली आहे. महिलांनीच आम्हाला महापुरुष दिले, महिलांनीच आम्हाला संत दिले आणि महिलांनीच आम्हाला साधू दिले नवे नवे. महिलांनीच आम्हाला देवांची ओळख करून दिली, आमच्या आईने, आमच्या काकीने, आमच्या आजीने, आमच्या मावशीने, आमच्या बहिणीने. अर्थात महिला स्त्री ही अनादी काळची माता आहे आणि तिच्यावर अनेक प्रकारच्या जबाबदारी आहेत. अनेक प्रकारच्या जबाबदारी असून सुद्धा अनेक प्रकारच्या भूमिका ती निभावत असते. घरामध्ये राहत असताना अनेक प्रकारच्या भूमिका निभावत असते. असो, आपला विषय काय आहे? पटकन आपल्या मनाला कदाचित वाटलं असेल की एवढी मोठी रांग बायकोचं ऐकणाऱ्यांचीच का? मग पटकन आपण आपला विचार केला असेल त्यावेळेला, मी जर असो तर कुठल्या रांगेमध्ये उभा राहिलो असतो. आता बराच वेळ झाला, 12-1 वाजले, बरं का. 2 वाजले, 3 वाजले, तेवढ्यात एक जण धापा टाकत अगदी धावत आला, पळत आला, एकदम दम लागेपर्यंत धावलेला. आल्याबरोबर पहिले त्या टोपलीतला सफरचंद उचलला आणि बायांचं अर्थात बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये एकटा पट्ट्या उभा राहिला तो. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बाबा एक तरी मिळाला. किती वाजता? 3 वाजता. 8 वाजल्यापासून येतात, एक पण नाही. 3 वाजता एक मिळाला बायकोचं न ऐकणाऱ्या.
रांगेमध्ये. पण तेवढ्यात प्रधानाने त्याला विचारलं, काय रे दादा, तुला तर ह्याच रांगेमध्ये जर उभं राहायचं होतं तर एवढा धावपळ करत दम लागेपर्यंत का पळालास तू? घरी असताना बोलतो, बायकोच मला बोलली की धावत जा, पळत जा, गेल्याबरोबर पहिले सफरचंद उचला. कोण बोलली? आणि रांगेत कुठले उभा राहिलाय? न ऐकणाऱ्या रांगेमध्ये त्याला सांगितलं, दादा सफरचंद ठेव त्या टोपलीमध्ये जिथं होतं तिथे आणि जाऊन पहिले सगळ्यांच्या मागे उभा राहा. बरं का? आपला विषय काय माहितीये का? राजा बोला आणि राजा तशी प्रजा, हा विषय सोडू नका. बरं का? युक्ती कोणाची आहे? राजाची, प्रधानाला सांगितलेली. बरं का? एकही नाही कोणी. 4:45 वाजता, बरं का, आता 5 वाजेपर्यंतचा वेळ दिलाय ना, 4:45 वाजता सफरचंद उचलला प्रधानाने आणि बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला प्रधान. त्यावेळेला सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवल्या. राजाला सुद्धा आनंद वाटला की चला, प्रधान तरी आपल्या राज्यामध्ये, आपल्या ह्या एवढ्या एरियामध्ये एक प्रधान तरी असा निघाला की त्या रांगेमध्ये उभा राहू शकतो, त्या पात्रतेचा. बरं का? सफरचंद उचलून त्या जागेवर उभा राहिला, त्या रांगेमध्ये उभा राहिला. राजाने त्या प्रधानाला काळा घोडा बक्षीस दिला. त्या काळ्या घोड्यावर टांग मारली, त्याने बसला आणि टप 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 करत गेला. गेल्यानंतर 5च मिनिटात परत आला प्रधान. 5च मिनिटात परत आला आणि प्रधान राजाला बोलतोय, राजा साहेब जर द्यायचाच असेल तर सफेद घोडा द्या. बायको बोलते, काला घोडा आणायचा नाही. कोण बोलते? मग आता प्रधानाला सांगितलं, तो घोडा पण ठेव ना, सफरचंद पण ठेव आणि आता तू मात्र सगळ्यांच्या मागे जाऊन उभा राहा. बरं का? आता कोणच नाही ना, 5ला 2-4 मिनिटं बाकी होती फक्त. तिथं लगेच राजाने सफरचंद घेतला आणि राजा उभा राहिला. राजा उभा राहिल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटला. ठीक आहे, चला राजे साहेब तरी तसे आहेत. सगळं काही झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, आभार मानले, सगळं काही झालं. तेवढ्यात प्रधानाच्या बरोबर 4-5 पंडित होते, 4-5 महाविद्वान होते, महापुरुष होते. ते आले, ते आणि प्रधान सगळ्यांनी राजाला नमस्कार केला आणि फक्त जाता जाता राजाला एवढंच विचारलं, राजा साहेब ही युक्ती तुम्हाला सुचली तरी कशी? तेव्हा त्यांनी सांगितलं की परवा दिवशी राणी आणि मी एकत्र बसलेलो असताना राणीने माझ्या कानावर ही युक्ती टाकली. म्हणजे कोणाचं ऐकून केलं राजाने? मग राजाला सांगितलं, तुम्ही पण सफरचंद ठेवला तर बरं होईल. आता आपला विषय काय आहे? जसा राजा तशी प्रजा. तसं इंद्रिय आहेत ना, इंद्रिय एक प्रकारे प्रजा आहे आणि मन आमचा राजा आहे. मन राजा आहे, मन इंद्रियांचा राजा. जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, सर्व भाव आहे त्याची पूजा. मनामध्ये आलं की त्याप्रमाणे इंद्रिय करतात, मनामध्ये आलं की त्याप्रमाणे इंद्रिय चालतात, बोलतात, खातात, सगळं काही कार्य करतात मनाला वाटल्यानंतर. आता त्याच्यामध्ये बघा, साधं उदाहरण आहे. जो भुकेसाठी खातो ना, ऐकताय ना, जो भुकेसाठी खातो ना तो कधीच भाजी विचारत नाही. समजतंय ना? त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. काही खाण्यासाठी जगतात तर काही जगण्यासाठी खातात. जे जगण्यासाठी खातात ना ते घरी आल्याबरोबर जेवायला वाढलं, दोन्ही हात जोडतील, देवाला नमस्कार करतील आणि जेवायला सुरुवात करतील. पण जे खाण्यासाठी जगतात ना ते घरात पाय का दारात पाय पहिले विचारतात, भाजी काय केली. समजतंय? आता मला सांगा, ही तुमची इंद्रियांची आवड आहे का मनाची आवड आहे? एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला आपण जातो, आता परिस्थिती काय माहितीये का, घरी ज्या वेळेला एखादा माणूस काहीतरी आणतो ना, पनीर वगैरे किंवा काही मशरूम वगैरे काहीतरी अशी वेगळ्या प्रकारची भाजी ज्या वेळेला घरी आणतो ना, त्यावेळेला ती पिशवी हातात देताना बायकोला सांगतो, अशी बनवशील ना हॉटेल सारखी भाजी झाली पाहिजे. काय बोलतो तो? अशी बनवशील ना हॉटेल सारखी भाजी झाली पाहिजे, हॉटेलमध्ये कशी असते तशी झाली पाहिजे. आणि कुठे जरी फिरायला गेला की हॉटेलवाल्यांना सांगतो, घरचं जेवण मिळेल का? म्हणजे मनाची आवड ही अवस्था कोणाची आहे? मनाची. आणि म्हणून त्या मनाला काय करायचंय माहितीये का? आता त्या मनाची ओळख करून देताना कवयित्री काय म्हणतात? मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर, किती जरी त्या मनाला आम्ही खायला घातलं तरी ते मन कधीही तृप्त होत नाही, कधीही तृप्त होत नाही. बरं का? एक वेळ पाहून पाहून डोळे थकतील, मन थकत नाही. एक वेळ ऐकून ऐकून कान थकतील, मन थकत नाही. बोलून बोलून तोंड दुखेल पण मन थकत नाही. कधीतरी खाऊन खाऊन पोट भरतंय बघा, गळ्यापर्यंत येतंय.
कधीतरी पंगतीमध्ये जर आम्ही बसलो ना, गळ्यापर्यंत येईपर्यंत खातोय, पण आवडीचे जर असले तर 2-4 लाडू लगेच आम्ही रुमालात पण बांधून आणतोय. म्हणजे आमचं पोट भरलेलं आहे, गळ्यापर्यंत येईपर्यंत खाल्लेलं आहे, तरी सुद्धा घरी काढलं मन रीत आहे, मन भरलं नाही आमचं. एक वेळ चालून चालून पाय थकतील, काम करून हात थकतील, पण मन थकत नाही कधीच. मन कधीच थकत नाही, म्हणून झोपल्यावर पण आम्हाला स्वप्न पडतात. मन कधीच थकत नाही बरं का. आणि मनाचं पोट कधीच भरत नाही. ज्या दिवशी ते मन स्थिर होईल ना, त्या दिवशी माणूस स्थिर होईल. ज्या दिवशी ते मनाचं पोट भरेल ना, ज्या दिवशी मन तृप्तीचा ढेकर देईल ना, त्या दिवशी माणसाकडे समाधान पाहायला मिळेल, सुख पाहायला मिळेल. त्याला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती, आत्मप्रचिती त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळेल. आणि त्या मनाला जर स्थिर करायचं आहे तर मग आम्ही काय केलं पाहिजे? अखंड आणि अखंड संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे, साधू पुरुषांच्या संगतीला राहिलो पाहिजे बरं का. मनाला उपमा कसली दिलेली माहितीये का? बकरीची. बकरी माहितीये ना? बकऱ्या चारायला नेल्यानंतर तुम्ही अख्खा दिवस जरी त्यांना ठेवले ना, अख्खा दिवस जंगलामध्ये, तरी येताना कुठे ना कुठे तोंड घालणारच बरं का. ज्या वेळेला तो मेंढपाळ असतो ना, त्यावेळेला तो सकाळी बकऱ्या सोडायचा, दुपारी घरी आणायचा. आणताना कुठेतरी त्या बकऱ्या तोंड घालायच्या. मग त्यांनी ठरवलं चला संध्याकाळी पुन्हा आपण नेऊ. पुन्हा संध्याकाळी येताना कुठेतरी त्या तोंड घालायच्या. आता काय करायला लागला? तो सकाळी सोडल्यानंतर डायरेक्ट रात्र होताना घरी आणायला लागला. दिवसभर तिकडे. आता त्याला वाटलं की दिवसभर राहिल्यात, दिवसभर चरल्यात, आता तरी कुठे पाहणार नाहीत. पण दिवसभर चरून सुद्धा ज्या वेळेला परतीच्या दिशेने आलात ना, त्यावेळेला कुठे ना कुठे हिरवा दिसला की तिथे धावल्याच समजा. म्हणून मनाला उपमा कसली दिलेली माहितीये का? बकरीची उपमा दिलेली आहे. पण तशा प्रकारचा मन जरी असेल तरी त्याला जर स्थिर करायचा असेल तर त्याला उपाय संत करतात, साधू पुरुष करतात बरं का. साधू पुरुष करतात, संत करतात. एका राजाकडे बकरी होती. आता राजाला कसली आवड असेल सांगू शकत नाही, नाही का. भलत्या भलत्या आवडी असतात राजाला. त्याला बकरीची आवड होती, त्याने बकरी पाळलेली बरं का. पण कालांतराने कंटाळला तो. का कंटाळला? तिला कितीही जरी खायला घातलं ना, कितीही खायला घातलं तरी कुठे हिरवा दिसला का तिकडे ती धावायची. कंटाळला तो. शेवटी त्याने काय केलं? त्याच्या एक मोठी सभा बोलावली. सगळे तिथे ज्ञानी, सगळे मोठे पंडित वगैरे, रथी महारथी सगळे बोलावले तिथे. आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की ही बकरी आहे, तिला खाईपर्यंत खायला घालतो, पण किती खायला घातलं तरी ते कुठे ना कुठे धावतेच ती बरं का. असं कोणी आहे का? तिला एकदा काय खायला घातला की कितीही हिरवं दिसलं तरी धावता कामा नाही. एवढा परिवर्तन, एवढा बदल तिच्यामध्ये केला पाहिजे. कोण करणार बरं? बऱ्याच जणांनी विचार केला, बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, पण कोणालाही ते शक्य झालं नाही बरं का. ज्या वेळेला कोणालाही शक्य झालं नाही त्यावेळेला एक शेतकरी पुढे आला आणि शेतकऱ्याने त्या राजाला नमस्कार केला आणि राजाला सांगितलं, राजासाहेब मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे बकरीला करतोय, तुमच्या म्हणण्याप्रमाणे. एकदा तुम्ही खायला घातलं ना की परत कितीही जरी हिरवं दाखवलं तरी बकरी धावणार नाही. राजा म्हणतो, रथी महारथी आले, ज्ञानी आले, कितीतरी मोठमोठे आले, कितीतरी मोठमोठे तज्ज्ञ आले, त्यांना जमलं नाही, आणि तू सर्वसामान्य शेतकरी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, राजासाहेब कोणी केलं तर नाही, बदल तर कोणी केलं नाही, परिवर्तन कोणी केलं नाही. मी करतो ना, फक्त 7 दिवस माझ्याकडे बकरी द्या, 8व्या दिवशी मी तुमच्या घरी आणतो. झालं तर ठीक आहे, नाही झालं तर माझ्याकडे 7 दिवस बकरी राहिल्याचं तुम्हाला जे काही मला शिक्षा द्यायची ती देऊ शकता. एवढा आत्मविश्वास होता त्या शेतकऱ्याचा की 100% आपण हा परिवर्तन करू शकतो, बदल करू शकतो. आणि म्हणून मग काय केलं माहितीये का? राजाने पण ठरवलं, ठीक आहे आता कोणीतरी एवढा बदल केला नाही, एवढा बदल तर कोणाकडून झाला नाही, मग ठीक आहे ना, आता नेतोय तर नेऊ दे. दिली शेतकऱ्याकडे बकरी. पहिल्या दिवशी शेतकऱ्याने बकरी आणली घरी, खाईपर्यंत खायला दिलं, तिला खाईपर्यंत खायला घातलं. आणि खायला घातल्यानंतर एका हातामध्ये काळी घेतली, दुसऱ्या हातामध्ये हिरवी पेंडी घेतली आणि बकरीला दाखवली. बकरी धावल्याबरोबर तीच काळीचा रट्टा तिच्या मुस्कुटावर मारला, बकरीच्या मुशीवर फटका मारला त्या काळीचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बकरीला खायला घातलं, खाईपर्यंत हिरवी पेंडी दाखवली. आता थोडा वेळ लावला, पटकन नाही धावली, कारण कालचा रट्टा आठवला तिला बरं का. धावली ती, पण थोडा वेळ लावला. वेळ लावल्यानंतर जेव्हा धावली तेव्हा पुन्हा एकदा काडी तिच्या मुस्कुटावर पडली, अर्थात तिच्या मुशीवर पडली, त्या तोंडावर पडली.
तिसऱ्या दिवशी बकरी विचार करायला लागली फक्त काय करावं. खाईपर्यंत खायला घातलंय तिला, हिरवी पेंडी दाखवले, पण धावावं तर बाजूला काडी आहे. काडी पडल्याशिवाय राहणार नाही. जी पळत धावत जायची ना ती आता हळूहळू पुढे पुढे पाय टाकायला लागली. पुढे पुढे हळूहळू पाय टाकता टाकता तिचं तोंड त्या हिरव्या पेंडीला लागणार तेवढ्यात पुन्हा फटका बसला. आणि चौथ्या दिवशी त्या शेतकऱ्याला खात्री झाली की आता बकरीला पेंढी दाखवूनही बकरी धावत नाही. बरं का. 2 दिवस पुन्हा त्याने प्रयत्न केला पेंढी दाखवायचा, नाही धावत. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर 8व्या दिवशी